तो एक देव करुणे घ्यावा, आपुला तो एक देव करुणे घ्यावा, आपुला तो एक देव करुणे घ्यावा, आपुला तो एक देव करुणे घ्यावा. तेने बिन जीवा, तेने बिन जीवा सुखानो हे रती माये माझी जाणते नाही आधी आते अवसाने सुखानो हे रती माये दुखावे बने नाही आधी आते अवसान. अविनाश करी आपुली आईचे, अविनाश करे आपुली आईचे, अविनाश करी आपुली आईचे, अविनाश करे आपुली आईचे. लावी मना पिसे गोविंदाचे, लावी मना पिसे गोविंदाचे, गोविंद हे रती माये माझे जणते आई आधी अंते ये रती माये दुखाचे रणे नाही आधी आते अवसान. तुका म्हणे एका मरण्याची सरे, मरण्याची सरे, तुका म्हणे एका मरण्याची सरे, मरण्याची सरे. उत्तमची उरे उत्तमची उरे कीर्ती मागे हे रते माये दुखाची जणते माय अंते अवसान. या रती माये दुखाची रणे वा वा. अवसानी, अवसानी, अवसानी. गोपार कुमाये विधवार कुमार, गोपार कुमाये कुमार कुमार, गोपार कुमाये कुमार कुमार. हरि कुमाये गोपाल कुमार, गोपार 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 कुमाये गोपाल कुमार. बोलो रे भाई, आप पे माता पिता की, भारत माता की, गो माते की. विठला 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 वाह जय हो. जय हो.
वाजवायला, टाळी वाजवा. हा आणि सिस्टीमवाले थोडा आवाज द्यायला व्यवस्थित मोकळा करा बरं. हा माईक व्यवस्थित करा. इथं बाकीचे आवाज जास्त झाल्यामुळं याच्या शिट्टी पकड. व्यवस्थित करा ना हा माईक. इथं व्यवस्थित करा, बनवून घ्या व्यवस्थित. हॅलो, शार्प करायला मोकळा बनवा जरा. हे बेस जास्त वाजतो असा दबका आवाज. हॅलो, घ्या बा आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोये. हे रती मायके दुःखाचे जनती नाही आदी अंती अवसान. अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. हे रती मायके दुःखाची जनती नाही आदी अंती अवसान. तुका म्हणे का मरणेची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे. हे रती मायके दुःखाची जनती नाही आदी अंती अवसाने. समचरण सरोजम सांद्रणीला बुदाबम जगडनीत बाणी मंडनम मंडनानम. तरुण तुलसी माला कंजनम कंज नेत्रम. सवयद बला समठलम चिंतयामि. महायोग पीडे तटे भीमरथ्याम. वरम पुंडरीकाय धातु मुनींद्र हे. समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा गुरु प्रथम नमन. दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका हरिकलावज्ञ ज्योतिरार्थावतारम. कलंकांकती ज्योतिका मुदिवक्त्रम. खलानी शिवादा पनोदार दक्षिण समाधिस्थ मूर्तीम भजे ज्ञानदेव. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कला कुसरे काहीच नेने. हरी बोलतो वचन्याती भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. सेवेला गे सेवक झालो. 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 तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा. अव स्वामी तुकया देवा यावरी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. आव स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर. जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री गुरूंचे ते नमस्कारोण. आता सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. आव स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर. लागोन या पाया विनवितो तुम्हाला. करे टाळे बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा. सुख सोहळा स्वर्गी नाही आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तिने विना जीवा सुख नोहे. एरती मायके दुःखाची जनती नाही आदी अंती अवसान. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतुन हरी. हे अकारण करुणावरून आलंय श्री भक्तकाम कल्पतरुम. पंढरीच्या पांडुरंगाच्या अथंग करुणेनं अथंग दयेनं संप्राप्त संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि तुकोबारा या अभंगातून एक देव आपलासा करायला सांगतात. एक देव कोणता? आपण देव पुढे पाहणारच आहे, पण एक देव कोणता आता लगेच सांगून जाईल. देव कोणता? महाराज म्हणले पंढरपूरला नाही जाता आलं चालल, आपल्या घरात सुद्धा देव आहेत. बरं कोणते देव? तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूप. देव आहे ना, घरात देव आहे, पण मग आई वडिलाची सेवा केली की हे सुद्धा देव बनतात. महाराज म्हणले यांच्यासारखं दैवत जगात नाही.
मग एक दिवा आपलासा करावा, तिने विना जीवा सुख नये. मग हे जर मिळवलं तर महाराज म्हणले बाकी सगळ्या काही गोष्टी दुःखाच्या आहेत. ये रती मायकी दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसान. बाकी सगळ्या गोष्टी दुःखाच्या आहेत, पण मग हे जर अविनाशी जर मिळवलं तर महाराज म्हणले लावी म्हणा पिसे गोविंदाची. हे होईल गड्या, जसं की देव पहावं अशी गेलो ते देवच येऊन गेलो असं होईल. पण मग महाराज म्हणले याच्यातून सगळ्यातून फायदा आहे, फायद्याशिवाय करू नका. जर होत असेल ना फायद्यागणित जर होत असेल तर आई वडिलाची सेवा करावी. यातून होईल काय? तर म्हणले महाराज म्हणले आम्ही जर सेवा केली तर तुका म्हणे एका मरणेची सरेन उत्तमची उरे कीर्ती मागे. आज आमच्या अण्णांची जशी कीर्ती मागे उरली आहे, आज चतुर्थ पुण्य स्मरण साजरं होत आहे. आणि आपल्या वडिलांप्रती चव्हाणके परिवाराने एवढा गोड सोहळा आयोजित केला. याचं गणित एकच की तुका म्हणे एका मरणेची सरे धन्यवाद उत्तमची उरे कीर्ती मागे. हे गणित खरं तर सार्थकी लागल, आणि हे सार्थकी लागण्याकरता महाराज म्हणले रती मायके दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसान. विठाला विठाला विठ्ठल 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 पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विश्वगुरु निरुनाथ महाराज की जय. अपने माता पिता की जय. भारत माता की जय. अभंग सुंदर निवडलाय. प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही. आज खरं तर ही नावं नव्हती त्याच्यात, ही नावं नव्हती म्हणून खरं तर आज सगळ्यांचे लाडकं व्यक्तिमत्व, सर्वांचे प्रेमळ व्यक्तिमत्व आदरणीय संजयजी, आपण ज्यांना अण्णा म्हणायचो, संदेवजी नामदेवजी चव्हाण यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. आज चव्हाणकी परिवारानं गोड सोहळा आयोजित केलाय. मी महाराष्ट्रामध्ये बहुधा कीर्तन करत असताना पहिल्या दुसऱ्या वर्ष श्राद्धापर्यंत कीर्तन बघितलं, पण आपल्या वडिलांप्रती चतुर्थ पुण्यस्मरण साजरं करणारे हे कुटुंब वेगळं असावं. आज या कुटुंबानं आपल्या वडिलांप्रती एवढा गोड सोहळा आयोजित केलाय. सोहळा आजचा मला असं वाटतंय बरं का गुरुजी, की नेमकं मी कीर्तन इकडं कीर्तांगणीत करतोय का पंढरपुरात करतोय याचं प्रतिभास मला होतंय. का माहिती का? एवढं गोड नियोजन केलंय, एकाही गोष्टीची कमी नाही. असं आयोजनातली भव्यता दिव्यता वाखणण्याजोगे. म्हणून मी या चव्हाणके परिवाराला धन्यवाद देईल. खरं तर त्यांच्या मागं मोठा परिवार आहे. त्यामध्ये त्यांचे भाऊ आहेत, मधुकरजी आहेत, संतोषजी आहेत, त्यामध्ये अंकित दादा आहे, श्रद्धाताई, ही दोनही मुलं, त्यामध्ये त्यांच्या पत्नी संगीताताई आणि आई सिंधू आहे. हा मोठा परिवार आणि या परिवारानं केलेला पुण्यस्मरणाचा ज्ञानयज्ञ सोहळा. एक दोन बाजू मांडल्या शास्त्रानं. जी व्यक्त केली जाते त्याला कृतज्ञ असं म्हणावं, आणि जी व्यक्त केली जात नाही त्याला कृतज्ञ असं म्हणावं. आज या माझ्या खरं तर संजय दादानं, खरं तर त्यामध्ये आमचे श्रद्धाताई असेल, अंकित दादा असतील, या दोनही लेकरांनी आपल्या वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न केलाय. आणि अशी मुलं कमी आहेत महाराज, जी आपल्या वडिलांप्रती, आपल्या आईप्रती कृतज्ञ असतात. अशी कमी मुलं आहेत. मी सांगू, आज आमच्या अण्णांचा सोहळा नाही तर अण्णांच्या विचाराचा सोहळा आज पार पडतोय. चांगले विचार असले की मुलं सुद्धा चांगली येतात, आणि चांगली असली की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आणि मुखी अमृताची वाणी देहदेवाची कारणे. हे होईल, पण मानवी जन्मामध्ये हे मिळवण्याकरता, हे प्राप्त करण्याकरता विचार तद्वत असावे लागतील. म्हणून या चव्हाणकी परिवाराचे विचार गोड आहे. तद्वत गोड असा ज्ञानयज्ञ सोहळा या सगळ्या मुलांनी, सगळ्या परिवारानं आयोजित केलाय. आणि आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. आपण सगळेजण उपस्थित असताना गोड नाम यज्ञातली आजची ही कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली. खरं तर 6-7 महिन्यापासून अंकित दादा हे नियोजन चालू होतं. 6-7 महिन्यापासून सांगितलं की महाराज यावं लागल, बोलावं लागल, कीर्तन रूपी सेवा करावी लागल. आबा असतील ज्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं गोड नियोजन झालं, ते सगळ्या महाराष्ट्रातील कीर्तनकाराचे अगदी जवळीक, आणि प्रत्येक कीर्तनकाराला त्यांचा हेवा अगदी जवळजवळचे वाटतात. असे आदरणीय आमचे साहेबरावजी पाटील, त्यांच्या माध्यमातून आम्हाला ही सेवा करण्याचं सौभाग्य मिळालं. त्यांनी आमंत्रण दिलं, गुरुजी सुद्धा असतील, आमंत्रण दिलं की महाराज यावं लागल आणि सेवा करावी लागल. आग्रहानुसार ही सेवा करण्याचा योग मला मिळाला. खरं तर मज पामर आहे काय थोरपणं आणि पायची वाहनं पायबरी या युक्तीप्रमाणे माझ्या वाट्याला सेवा आली. इथं आलोय. गोड असे गायनाचार्य, त्यापैकी महाराष्ट्राला सुपरिचित आणि सुप्रसिद्ध असणारे गायनाचार्य, त्यामध्ये प्रसिद्धच नाही तर गायन सुद्धा सिद्ध आहे
असे गोड गाणारे. काय मला तर वाटतं अनेक पैसे देऊन सुद्धा त्यांची गायनाची साथ मिळत नाही. पण आज काय योगायोग म्हणावं, मी योगायोग नाही म्हणणार, आमच्या अण्णांची पुण्य आज कामाला आली गड्या. असं गोड असे गायनाचार्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यापैकी गायन सम्राट, गान कोकिळा, गान गंधर्व महाराष्ट्र ज्यांना जवळून ओळखतो. जवळून म्हणजे कसं ओळखतो? रामायण असेल, भागवत असेल, ज्यांनी काही कालापुरती गोड गाजवली आणि त्या माध्यमातून आजही पण प्रमाणाचा बादशाह ज्यांना म्हटलं जातं, असं गोड चाली ज्यांच्या मुखातून ऐकाव्या. किती चाली ऐकाव्या आमच्या गुरुजींच्या मुखातून. चाली कमी, आपलं आयुष्य कमी पडेल एवढ्या त्यांच्याकडे चाली आहेत. असे रोहिदासजी महाराज जगदाळे गुरुजी, एकदा टाळी वाजवायची गुरुजींकरता. जोरात वाजवा ना, जोरात. नाही त्यांच्यासारखं गाता येऊ द्या, पण ते गातात त्या गाण्यावर शतदा प्रेम करावं. असं गोड आमच्या गुरुजींचं गाणं आहे. त्यांना धन्यवाद आहे. त्यांच्या समवेत गोड गायनाचार्य, गायन सम्राट, गान कोकिळा, गान गंधर्व, आपल्या नाशिक जिल्ह्याचं रत्न आहे, नगर जिल्ह्याचं रत्न आहे, आदरणीय आमचे प्रकाशजी महाराज नायकोडे. ते गायला लागले की मंडपात असा प्रकाश पडतो, असा प्रकाश होतो. असे आमचे प्रकाश महाराज, त्यांचं सुद्धा कौतुक आहे. आदरणीय आमचे उद्धव महाराज आहे, मला वाटतं उत्कृष्ट असे कीर्तन करतात. आज आमची पहिलीच भेट आहे आणि उत्कृष्ट असे कीर्तन करतात, गोड गातात सुद्धा ते. आदरणीय उद्धव महाराजांकरता एकदा टाळी वाजवायची. गोड त्यांचा स्वभाव आहे, त्यांचं गायन आहे तितकंच गोड आहे. आदरणीय महाराजांनी पहिली पंचवदी सुंदर गायली, त्यांचे सुद्धा आभार आहे. आदरणीय महाराज आपले सुद्धा आभार. आदरणीय आपण सुद्धा उपस्थित राहिला महाराज, आपले आभार. या सगळ्या मंडळींचे आभार व्यक्त करतोय. ही सगळी टाळकरी मंडळी आहेत, सगळ्यांचे आभार. या टाळकऱ्यांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. लहान लहान लेकरं आहे पण किती गोड पावल्या खेळतात, किती गोड टाळ वाजवतात. असं वाटतं ते टाळ वाजवायला लागले, ते नाचायला लागले, पावल्या खेळायला लागले की आपण सुद्धा त्यांच्यात जाऊन नाचावं, बागडावं. अशी गोड मुलं आहे. असं वाटतं मांडपातल्या कधी म्हातारी उचलून वावळावं त्यांच्यावर, पण ठेवून द्या, फेकून नको लागल तिला. असं गोड सगळी मुलं आहेत, त्यांना धन्यवाद आहे. सगळ्यांचे आभार. भालदार चोपदार असतील, दोघंही जण गोड आहेत. विनेकरी बाबांकडे बघितल्यावर मला वाटलं तुकाराम महाराज कीर्तनात काय करायला आले. त्यांचे सुद्धा आभार. टाळी वाजवा, त्यांचे आभार व्यक्त करतोय. आणि महाराष्ट्रात मृदुंग क्षेत्रामध्ये सध्या तरी काही 4-5 नावं प्रसिद्ध आहे. त्यापैकी पोषकतेचा, साथीचा आणि स्पर्धेचं वाजवणं ज्यांच्याकडून शिकावं, तीनही तालं त्यांच्याकडे परफेक्ट आहे, तीनही लयीची वाजवणे त्यांच्याकडे परफेक्ट आहे. असं महाराष्ट्रात एकमेव वादक ज्यांचं नाव महाराष्ट्रात प्रसिद्धच नाही तर सिद्धतेचं नाव आहे, आदरणीय आमचे दिनेशजी महाराज मोजाड. एकदा टाळी वाजवायची त्यांच्याकरता. सुंदर वाजवतात. ते वाजवायला लागले का थंडी सुद्धा ते असे भिजून जातात, म्हणजे वाजवण्यात भिजतात गड्या. म्हणजे मानलं पाहिजे की देवानं काही लोकांना असं बनवलंय, ईश्वरानं देवाला असं बनवलंय, सरस्वती मातेनं असं बनवलंय की ते वाजवायला लागले की गायकाला जागा मिळतात गायला. म्हणजे ते आपल्याला, त्यांना जे पाहिजे ते वाजवत नाही, आपल्याला जे पाहिजे ते वाजवतात. आदरणीय दिनेश महाराज तुमचे आभार. इकडून जे तबला वाजवतायत ते आदरणीय आमचे श्याम महाराज आहे, किती सुंदर वाजवला त्यांनी तबला. टाळी वाजवायची त्यांच्याकरता. त्यांचे सुद्धा आभार. सिंत वाजवण्याकरता महाराजांचं नाव बबलू दादा, गोड वाजवतात. नाही, प्रमुख काहीतरी नाव असेल काय, अविनाशजी महाराज असतील, म्हणजे उर्फ बबलू दादा. तुमचे सुद्धा आभार. सुंदर असा साऊंड आहे. सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. वेळ कमी माझ्याकडं, 7:30 वाजलेत आणि बरोबर 8:30ला आपल्याला थांबायचंय, म्हणून सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. या कार्यक्रमाचं प्रक्षेपण कृष्णादादा करताय, त्यांना सुद्धा धन्यवाद. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्तक हे पाया, हो मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वार करी संताचा, वार करे संताचा, या वार करे संताचा, वार करे संताचा, वार करे संताचा, वार करे संताचा. मस्तक हे पायावरी, या वार करी संताचा, या वार करी संताचा, या वार करी संताचा. मग या पवित्र आणि पावन मातीमध्ये तुमचा आणि माझा जन्म झाला. पवित्र मातीमध्ये कशाकरता जन्माला आलाय तर जगणं, वागणं गोड करावं याच्याकरता जन्म झालाय. जगण्याची भूमिका आमची गोड असावी याकरता जन्म मिळालाय. का महाराज? आणि काही ज्ञान नाही कोठे मनुष्याला मिळालंय कशाकरता? भजनाकरता मिळाले. दादा एक वाक्य बोलेल, कदाचित कळेल तुम्हाला. शास्त्रामध्ये भूमिका आहे की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? तुम्ही जरा बोलले तर मला समजणार, नाही तर नाही होणार माझ्याच्याने कीर्तन. बोला ना, किती वेळा आंघोळ केली पाहिजे? 3 वेळा आंघोळ केली पाहिजे आणि एकदाच काय ती जेवलं पाहिजे. आपण काय करतोय? जरा मोठ्यानं बोला ना. आपण काय करतो? आई बोला ना. आपण काय करतो? आपण 3 वेळा
जेवतोय आणि एकदाच आंघोळ करतो आणि वरून मलाही सांगताय, सांगायला तरी पटलं पाहिजे ना तुम्हाला. माझं म्हणणं नाही, अनेक संतांचं म्हणणं आहे की महाराज म्हणले देवी दिला दे भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा, भजना करता आलोय भजन गोड असावं, पण नाही केलं तर महाराज म्हणले नाही तरी गेला जन्म वाया, जन्म व्हायला घालू नका. किती महत्वाचा जन्म आहे. महाराज म्हणले आऊट हात का मानव देह प्रभूने तुझे दिया, अरे खाया पिया सुखसे सोया नाग जमाना खोया. मग भजनाची अर्थता आमची गोड असावी. किती गोड असावी. निमगावकर जन्मामध्ये आम्ही आलोय ना, जन्माचं गणित आमचं इतकं सुंदर असावं की जन्म जरी गेला तर जन्माचं भजन कामाला आलं पाहिजे. का महाराज म्हणले करा हरिभक्ती परलोकी येईल कामा. एवढं एक धड आहे ते नेता येईल महाराज, दुसरं काय नेता येणार नाही. मग काय कमवावं. महाराज म्हणले आमच्या अण्णांसारखी कीर्ती कमवावी. आणि कीर्ती कशातून कमवता येते. भजनातून कमवता येते. भजन आता येईल, पुढं पुढच्या काळात येईल असं काही सांगता येत नाही. म्हणून महाराजांचं प्रमाण मला आठवतं. काय म्हणले ते, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे लक्ष द्यायचं. हाची उपदेश, आता तरी पुढे 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 हाची उपदेश. हे नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझा दंडवत, सकळाच्या पाया माझा दंडवत, सकळाच्या पाया माझा दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा. हे सांगितलं ना संतांनी आपल्याला. मग प्रत्येक माणसाच्या आयुष्यात 3 पण आहे. 3 पण सांगितले प्रत्येकाच्या आयुष्यात. आपण जन्माला आलो आहे गुरुजी, आपण जन्माला आलो ते कोणतं पण. बालपण. बालपण बालपण संपलं का आता मी ज्या वयात आहे ते कोणतं पण. तरुणपण. आणि तरुणपण संपलं का अण्णा कोणतं पण येतं. म्हातारपण. पण म्हातारपण संपलं का कोणतं पण येत नाही, पण सरपण आल्याशिवाय. हा, पण सरपण येण्याच्या अगोदर माणसानं काय करावं. महाराज म्हणले आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश. महाराज म्हणले मग हा उपदेश आपल्या जवळ असावा. कोणता. तरुणपणामध्ये आम्ही खेळलं पाहिजे, बागडलं पाहिजे, निश्चय केला पाहिजे. निश्चयाचे बळ आणि तू का म्हणे त्याचे बळ. पण म्हातारपणामध्ये आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटली या धावा तृष्णेचे. पण आम्ही म्हातारं झालो तरी आमच्या परमार्थाबद्दलची आसक्ती आम्हाला सुटत नाही. प्रपंचाबद्दलची आसक्ती आम्हाला सुटत नाही. महाराज म्हणले संसारी असावे ना, असूनही असावे. भजन करावे. मानवी जन्मामध्ये आम्ही आलोय तर भजन आणि परमार्थ याचं गणित आमच्या जन्मात असावं. पण नाही केलं तर महाराजांचं प्रमाण आहे त्याला. काय आता परवा 2 दिवस माझी कीर्तन सलग मुंबईला होते. आमच्या शेजारी एक आजोबा 80-90 वयाचे बरं का, 80-90 वयाचे आजोबा महाराज मला म्हणले कुठे आहे 2 दिवस कीर्तन. म्हटलं मुंबईला कीर्तन आहे. म्हणले मग 2 दिवस मुंबईला कीर्तन तर मला पण यायचे दिनेशजी. मला म्हणले मला पण यायचे तुमच्यासोबत. म्हटलं चला. कशाला यायचे मुंबईला. म्हणले कधीच गेलो नाही मुंबईला. म्हटलं कशाला यायचंय पण मला माझ्या जीवाची ममई करायची. म्हणलं चला मग नेतो माझ्या बरोबर घेतलं नेलं मुंबईला. आदल्या दिवशीचं कीर्तन उरकलं, दुसऱ्या दिवशीचं कीर्तन बाकी होतं. सकाळी देवपूजा उरकली आणि पूजा उरकल्यानंतर एकानं गाववाल्यानं फोन केला की महाराज चहा प्यायला. आता ते आतल्या मुंबईत राहिलं 35व्या माळ्या वरती. आता एवढं वरती जायचं काय मेळ लागायचं आपल्याला. त्याला म्हटलं फोन केला तुम्हीच या खाली ना, आम्हाला घेऊन वरती जा. शहरामध्ये ना एक असं काय माता माऊल्या सकाळी चालायला जातात. त्याला एक शब्द आहे, आपण काय म्हणतो त्याला
मॉर्निंगला जाणं, वॉकिंगला जाणं. आणि 60-70 वयाच्या माता माऊल्या मॉर्निंगला गेल्या होत्या. ते यायच्या आणि त्या वरती जाण्याकरता काय असतं, ते वरती जाण्याकरता खाली येण्याकरता काय असतं, बोला ना तुम्ही, बोला ना, इकडे बघा ना, काय असतं, या काय असतं, आपण काय शब्द म्हणतो त्याला, या बसा, लिफ्ट म्हणतो ना, काय म्हणतो गुरुजी त्याला, लिफ्ट म्हणतो. आणि मग ते लिफ्ट राहू द्या, बसा बसा बसा, हा बसा. आणि मग ते माता माऊली यायच्या, ऐकतात ना तुम्ही सगळेजण, इकडे बघा, काय म्हणतो आपण त्याला, लिफ्ट म्हणतो. ते यायच्या आणि त्या भिंतीचं बटन दाबायच्या, भिंतीला बटन दाबलं का ते दरवाजा उघडायच्या, त्या आतमध्ये जायच्या, त्या वरती गेल्या की त्यांच्या पुरी ऑफिसला त्या लिफ्टमधून खाली उतरायच्या. आमचं नाना बारीक पाहायचं त्या म्हाताऱ्याकडं. म्हणलं झालं काय नाना, ते नाना म्हणलं काय मशीन आहे रे, इकडून म्हाताऱ्या शिरत येतून तिकडून पोरी येऊन बाहेर येतात. म्हणलं नाना मशीन नसतं अशी. हा माझ्या आलतं डोक्यात, नानाच्या डोक्यात काय झालंय हे माझ्या आलतं डोक्यात. पण म्हणलं गप राहिलं पाहिजे, आणि अशा कारणाला गप राहिलं पाहिजे माणसाला. मी गप राहिलो. म्हणलं नाना मशीनच तसे. नाना धावलं ना माझ्या. नाना म्हणलं तुला अक्कल नाही का. म्हणलं काय झालं अकलीला, लवकर सांगायचं, आपल्या म्हातारीला पण आणलं असतं, मशनीत घातलं असतं. म्हणजे काय काय माणसं म्हातारी होतात, पण परमार्था प्रपंचाबद्दलची आस त्यांची सुटत नाही. एका ठिकाणी संताचं एक प्रमाण आहे. संत म्हणले आम्हाला तो भेटावा, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. आर्तता असावी आई वडिलाच्या सेवेची, आर्तता असावी, परमार्थाची आर्तता असावी. का हे पुन्हा नाही. मग लिहिलंय ना महाराज म्हणले जन्मातलं महत्वाचं गणित त्या भक्तीत आहे. किती गोड लिहिलंय. मानवी जन्मामध्ये आम्ही आलो तर ते परमार्थ करण्याकरता आलोय. आणि काही ज्ञान नाही कोठे, तर एक काम करा. महाराज तुकोबाराने सांगितलंय. महाराज म्हणले ना सेवितो हारस वाटितो अनेक, सेवितो हारस वाटितो आणि सेवितो वाटितो अनेका, सेवितो वाटितो अनेका, सेवितो हारस वाटितो अनेक, सेवितो हारस वाटितो अनेक, सेवितो वाटितो अनेका, सेवितो वाटितो अनेका. यारे वाहू नका रानभरे, यारे वाहू नका रानभरे, यारे वाहू नका, यारे वाहू नका रानभरी, यारे वाहू नका रानभरे. विटेवरी जाचे बाहुले समान, विटेवरी जाचे बाहुले समान, विठेवरी जाते बाबुले समान, विठेवरी जाते बाबुले टाळी वाजवा एकदा यांच्याकरता सगळ्या करता. महाराज म्हणले मग तोच एक दान सुरदाता, त्याच्याजवळ जन्माचं गणित आहे. पण त्याच्याजवळ जर जन्माचं गणित आहे तर त्याची अर्थता लय महत्वाची. काय अर्थता आहे, जसं की प्रमाणात सांगितलं काय मी उद्धार पावेन, ही अर्थता लय गोड आहे. आपल्या कीर्तनाकरता आता या घडीला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, कीर्तनकेशी आणि स्वर रत्न ज्यांना म्हटलं जातं. महाराष्ट्रामध्ये अनेक कीर्तनकार आहेत, पण मायाळूची भूमिका, स्वराची तितक्याच गोड पद्धतीने जोडण करणारं एक व्यक्तिमत्व, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायन सम्राट, गान कोकिळा, आदरणीय आमचे
महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा जोरदार टाळी. श्रावणजी बाबा जगताप गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा जोरदार टाळी वाजवा. हा. तसं बघितलं तर वेळ कसा मिळाला हे मला प्रश्न पडलाय. एवढ्या मोठ्या व्यापातून इकडे येणं म्हणजे अवघड आहे. अंकित दादाचं आणि श्रावण बाबांचं प्रेम असावं, नक्कीच असावं. म्हणूनच पुन्हा एकदा टाळी वाजवा. आणि मग बाबा हा अभंग निवडलाय मी, जन्मातला आपुला तो एक देवा. हा अभंग आजच्या सेवेकरता निवडलाय. मी इथपर्यंत आलो होतो की देवाचं गणित सांगत सांगत इथपर्यंत आलोय की जन्मामध्ये देवाच्या सानिध्यात बऱ्याच काही गोष्टी, जसं गीतेमध्ये श्लोक लिहिला, यदादित्यगतम तेजो जगद्भासयते अखिलम यच्चंद्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विधी मामकम. म्हणजे जगाला चालवणारा, घडवणारा, बोलवणारा तो आहे, पण त्याच्यापेक्षा जगात कोणतरी मोठा आहे. कोण मोठा आहे? आई वडिलापेक्षा पांडुरंग परमात्मा मोठा नाही. तुम्ही का म्हणताय महाराज असं? का? पांडुरंगाला 28 युगे विठ्ठेवर उभा करणारे आई वडील आहेत. मग उभा करणारा श्रेष्ठ का उभा राहणारा श्रेष्ठ? बोला बोला, कोण कोण कोण? उभा करणारा श्रेष्ठ आहे. मग आई वडिलाच्या सेवेचं गणित आमच्या जवळ आहे. तर न लगती सायास जावे वनांतरा, बोलते मी, कळते ना तुम्हाला. आणि सुखे येतो घरा नारायण, त्याकरता काय करा, ठाईच बैसुनी करा एकचित्त, आवडी आनंद आळवावा. आज मला या वडिलांबद्दल खरं तर मागच्या वर्षी पण महाराजांनी गोड चिंतन सांगितलंय. मला अण्णांबद्दल येता येता मी लिहिलंय थोडंसं. तुम्ही अण्णाच म्हणायचे ना, अण्णा म्हणायचे. अंकित दादा आणि ताईंचं नाव काय? श्रद्धाताई. मी आज माझ्या अंकित दादानं, श्रद्धाताईनं जे काही त्यांच्याबद्दलचं प्रेम आहे ते मी लिहिलंय. मला लिहायची सवय. मला माझ्या लहानपणी माझ्या घरच्यानं माझं नाव जसं ठेवलंय तसं वागलं पाहिजे. नाही तर तुमचं पाठ आहे नाव मोठं, हे नाही, हे असं नाही. मी लिहिलंय त्यांच्याबद्दल, अण्णांबद्दल येता येता लिहिलंय. काय लिहिलंय? त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही अण्णा. त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही अण्णा. अहो सर्व संपुनी भक्त राहते नाते तुमचेच हो नाते अण्णा. या किविलवाण्या श्रद्धाताईची, या किविलवाण्या अंकित दादाची तुमच्या वाचूनच वाट वळते. पण खरी बापाची माया ज्याला बाप नाही ना हो त्यालाच कळते. असं म्हटलं गेलंय अण्णा. बेटा गुंडा हो या अगर मवाली, बाप तो अपने आंचल में छुपा लेता है. अरे बाप तो भिकारी हो या हो तबायत, बाप तो बाप होता है. बापासारखं अंतकरण नाही गड्या जगात मोठं कोणाचं. बापाबद्दल बोलायला गेलं तर डोळे भरून येतात. बाप किती सांगावा, कदाचित बापाबद्दल कोणीच बोलत नाही. आम्ही कीर्तनकार लोक सुद्धा नाही बोलत. कविता लिहिल्या आईबद्दल झाल्या, संतांनी सुद्धा आईबद्दल अभंग लिहिले. रामायणाचार्य, भागवताचार्य, सध्या अनेक कथाकारांना सुद्धा आई सांगितली. पण बाप कोणी लिहिला नाही. बाप दाखवला, तिकडे जाऊ नको बाबा मारतील, इकडे जाऊ नको बाबा मारतील, हे करू नको ते बाबा मारतील. पण बाप दाखवला, रागीट, चिडलेला, संतापलेला, सगळं दहशतच बापाची दाखवली. पण बाप जेवढा रागीट ना तेवढं बापाचं अंतकरण मायाळू पण असतं. नारळ जसा वरून टणक आहे तसंच बापाचं सुद्धा आहे. तो आतून मायाळू आहे. किती मायाळू आहे. अरे 14 वर्ष रडणारी कौशल्या माता साऱ्या जगानं सांगितली, पण हा विचार कोणी केला नाही. ज्यानं शेवटचा प्राण, शेवटचा जीव, ज्यानं राम राम करत सोडला तो दशरथ राजा अजून कोणाला दिसला नाही. आई तुमच्या डोळ्यात पाणी, मी बोलतोय बघा ना, सांगतो तुम्हाला. एखादी लेक जर माहेराला आली ना, उशिरापर्यंत झोपते. लेकीचं हक्काचं व्यासपीठ म्हणजे माहेर असतं. आणि तेवढ्यात भाऊ उठवायला होतो, आखे उठ, धावतो बहिणीवर. पण तेवढ्यात बाप धावतो तिच्यावर, त्याच्यावर धावतो, दाद्या झोपू दे तिला, असं म्हणणारा कोण असतो? बाप असतो. अरे तुम्हाला भावांना 10,000ची साडी घेऊ द्या भाऊबीजेच्या सणाला, नाही तर 15,000ची साडी घेऊ द्या, पण ओटीतून चुरगळलेली नोट हातात आणून देणारा, खिशातून चुरगळलेली नोट हातात आणून देणारा कोण असतो? बाप असतो. माझा सोपा प्रश्न आहे. लहानपणी आई आपल्याला उचलून घ्यायची. दादा कुठे घ्यायची? आई उचलून घेताना कडेवर घ्यायची. आणि बाप उचलून घेताना कुठे घ्यायचा? खांद्यावर घ्यायचा. तुम्हाला माहिती का आई कडेवर का आणि बाप खांद्यावर का? सांगू सांगू, ऐकायचंय. आई कडेवर घेते का? जे माझ्या डोळ्याला दिसलंय ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं म्हणून आई कडेवर घेते, समरेषेत घेते. पण बाप त्याच्या पुढचा विचार करतो, जे माझ्या डोळ्याला दिसलं नाही ना ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं म्हणून बाप खांद्यावर घेत असतो. घडिये वागवोनी भार खांदे, कडिये वागवोनी भार खांदे, कडिये वागवोनी
आई गोड गाणी. गेला मीराची धाणी एकाएकी गेला मीराची चांदणी एकाएकी गेला मीराची धनी कडिय वागवणे भार खांदी कडिय वागवणी भार खांदी हो कडिये वागवो भारे खांदी कडिये वागवो भारे खांदी रे ना टाळी वाजवा. गोड सांगितलं गुरुजींनी, आबांनी गोड सांगितलं. महाराज म्हणले कडिये वागवणी भार खांदी. जगातली सगळ्यात मोठी भूमिका उंचावर नेण्याची बापाची असते. बाप म्हणजे कौतुकाची थाप आहे. बाप म्हणजे जीवन जगण्याचं माप आहे. जीवन जगण्याच्या मापावर ज्यांनी खरं तर पाप कसं जिंकावं बापाकडून शिकावं. आणि जगातली सगळ्यात मोठी भूमिका काय असावी तर बापाचे काय आहे? जीवन जगण्याचं माप आणि कष्ट करण्याचं सामर्थ्य बाप शिकवतो. का? विश्व जिंकून आणल्याचा स्वाभिमान त्यावेळेस आहे, ज्यावेळेस बापाची थाप आपल्या पाठीवर पडते त्यावेळेस आहे. आम्ही लय लोकांचे आई वडील सांगतो. आता बाबाजी सुद्धा गोड सांगतात, मला माहिती, मी ऐकतो नेहमी. आमच्या गाडीमध्ये बाबाजींची कीर्तन असतात. आमच्या गाडीमध्ये नेहमी ऐकतो आम्ही, सांगतोय. प्रत्येक कीर्तनकार सांगतात गड्या आई वडिलाचं महत्व. पण मी बोलू थोडंसं. आम्ही आमच्या आई वडील सांगतोय किंवा तुमच्या आई वडील सांगतोय, पण सांगू आमच्या आई वडिलाचं सुद्धा आमच्यावर लय जीवापाड प्रेम आहे. लोकांचं काय, लोक बोलत असतात. आज कार्यक्रमाला असतो म्हणजे आजचं नाही सांगत अंकित दादा, आपलं प्रेम जिवाळ्याचं आहे. इतर बोलतो मी. कार्यक्रमाला असतो लोकांचे लय पूर्ण असतात. आबा माहिती आहे तुझी, बरोबर ना? कार्यक्रमाला असतो साहेबराव दादा लय पूर्ण असतात. पण कार्यक्रम संपला की महाराज गाडीत बसले, महाराज रोडला लागले, महाराज कोणत्या पुलावून खाली उतरलेत का कोणत्या नळीत घुसलेत कोणाला गेलं द्यायला नाही. पण सांगू माझी गाडी घरी जाऊ असतो गाडीच्या आवाजाकडनं टक लावून वाट पाहणारी आई आहे, वडील आहेत, यांच्याबद्दल बोलावं. काय सांगावं? महाराज म्हणले जगातलं सगळ्यात मोठं गणित हरल, पण आई आई आईच आहे, वडील वडीलच आहे. काय म्हणतात, किती गोड लिहिलंय, ए जग से हरा नहीं मैं खुद से हारा हूं माही, एक दिन चंपूंगा लेकिन तेरा सीताराम माही. माही रे माही रे तेरे बिन मैं तो अधूरा रहा, जीना 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 रे उड़ा गुलाल माई ते चोनरिया लहरावे. जगातली सगळ्यात मोठी भूमिका आई वडिलांची. आणि हे पाठीशी जर असेल ना तर महाराज म्हणले न लगती सायास जावे वडांतरा. काय करतात आई? ते काय करतात माहिती का? महाराज म्हणतात आई वडील घरट बांधतात. काय करतात? तीन बांधल घरट धिला पिला ना बिसावा, तीन बांधल घरट धिला पिला ना बिसावा, घेऊनिया पंका काली भरविला मुखी चारा, ओढ रक्ताची लागली लागे साऊल फुटाया, आज गाया पक्षीनी जाई पिला ना बेटाया, माया मंदिर हलले लागे कळस फुटाया, आज गायाळ पक्षीनी जाई पिला ना बेटा. आई वडिलाचं महत्व कोण आहे? सांगावं, त्यांच्याबद्दल बोलावं. काय सांगावं? मी माझं सांग, मी तुमच्याबद्दल थोडं कमी बोलल पण माझ्याबद्दल जास्त बोल. माझं वय 26, वय सांगण्याकरता नाही आलो, थोडं बोलतो. माझं वय 26 आहे पण वाऱ्या माझ्या 27 आहे पंढरपूरच्या.
तुम्हाला विश्वास नाही बसणार. आई माझं वय 26 आहे, पण वाऱ्या किती झाल्या? 27. तुम्ही म्हणता ना, एक वारी कधी केली? ज्या वर्षी मी पोटात होतो ना आईच्या, त्या वर्षी मला घेऊन गेली ती एक, अशी 27 झाल्या. आईची कृपा, वडिलांची कृपा असेल ना, आज आमच्या अण्णांची, आमच्या अंकित दादावर, माझ्या श्रद्धाताईवर चांगली कृपा आहे, म्हणून चतुर्थ पुण्यस्मरण साजरं झालं. हा, महाराज म्हणले आई वडिलाच्या कृपेशिवाय नाही होते. आणि महाराज जो पित्रांचा आशीर्वाद मिळतो, एक वेळ पांडुरंगाचा आशीर्वाद नका मिळवू, पण एक वेळ पित्रांचा आशीर्वाद मिळवा. कारण की सगळ्यात मोठा शाप जर कोणाचा असेल तर तो पितृदोष आहे, आणि सगळ्यात मोठा आशीर्वाद जर कोणता असेल तर तो पित्रांचा आहे. महाराज मिळवला पाहिजे. जन्मामध्ये हे जर असेल तर महाराज म्हणले कुठं जायची गरज नाही. हा एकच देव आपला सकरा, सुखाचे गणित त्याच्या जवळच आहे. मग अभंगाचं पहिलं चरण तुकोबा. आपुला तो एक देव करून घ्यावा. 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 देणे बिना जीवा सुख नाही. देणे बिना जीवा सुख नाही. यरत माई गे दुखाची गणेती. यरत माई दुःखाची तळेती. आपुला तो एक देव करून घ्यावा. देणवीर जीवा सुख नोहे. देणवीर जीवा सुख नोहे. जीवा सुख नोहे. सुख नोहे. सुख नोहे. टाळी वाजवा, टाळी वाजवा. अभंगाचं पहिलं चरण घोड गाऊन दाखवलं. मारा म्हणले आपुला तो एक देव करून घ्यावा, आणि तेने विना जीवा सुख नाही. एवढं गोड गायलं आणि सांगितलं की त्याच्याशिवाय सुख नाही. कोणाशिवाय? आम्ही ज्या जन्माला आलोत ना, ज्यांनी आम्हाला मार्ग दाखवला त्यांच्याशिवाय तर नाहीच नाही. पण मग काय महाराज, आम्हाला जन्मामध्ये महत्वाची गणितं मिळवायची, पण आमच्या जन्मामध्ये ही संगत फार महत्वाची. जसं की संगत विचाराची असेल तर विचारा वाचून न पाविजे समाधान. महाराज म्हणले विचार महत्वाचे, आणि जे महत्वाचे विचार आहे, आम्हाला जीवन जगण्याची खरी कला आई वडिलाच्या विचारात आहे. आदरणीय आमचे बाबा म्हणत असतात, डॉक्टर बाबा म्हणत असतात की माणसानं जन्मात 2 गोष्टींच्या पाया पडावं. कोणत्या? जीवनातला बाप आणि जीवनातलं पाप. महाराज बरोबर ना? जीवनातला बाप जर जपले प्रपंच सार्थकी लागतो, आणि पापाला जर जपले पारमार्थ सार्थकी लागतो. या 2 गोष्टीची सांगड घाला, कोणाच्या पाया पडायची गरज लागत नाही. मग तुकाराम महाराज, तुम्ही एका देवाला आपलंसं केलंय, पण मग तुमच्याकरता देवानं काय केलं? तुकोबाराय म्हणतात, देवानं माझा सांभाळ केला, पदोपदाला सांभाळ केला. चला मग तुकोबाराय सांगा ना एखादा पुरावा. तुकोबाराय म्हणले माझा पुरावा आहे. तुकोबारायचं चरित्र इथं नगर जिल्ह्यात लिहिलं. नगर जिल्ह्यात कुठं? ताराबादला लिहिलं. ताराबादकर कोण? संत कवी महिपती महाराज. सकल संत चरित्र लिहिण्याचा प्रयत्न केला. लय गोड, इतकं गोड लिहिलं की बस ते ऐकावं माणसानं. किती गोड! महिपती महाराज म्हणजे खरं तर तुकोबारायचं गोड व्यक्तिमत्व, आणि इतकं गोड चरित्र लिहिलं. त्यांच्याजवळ एक माकडीन होती. माकडीन महिपती बाबांजवळ. ती टाळ्या वाजवायची आणि तिला विठ्ठल विठ्ठल म्हणता येत नव्हतं, चिरचिर करायची. पण गावाला अपशकुन व्हायचा. ते गाव म्हणायचं महाराजीचं तोंड बांधा. महाराज तिचे रुमाला तोंड बांधायचे, तरी ती भजन करायची. भजन इतकं करायची की गाव म्हणायचं महाराज तिला इथून कुठेतरी पाठवून द्या. पण महाराजांनी सांगितलं बोलायचं नाही, फक्त तू टाळ्या वाजव. ती टाळ्या वाजून वाजून इतकी 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 तिनं पुण्य कमवलं की शेवटचा क्षण तिचा कुठे न जाता, शेवटचा क्षण जसं महाराजांच्या मांडीवर तिनं डोकं ठेवलं तसाच महाराजांच्या मांडीवर तिनं प्राण सोडला. माकडाच्या जन्माला येऊन साधूच्या मांडीवर जीव सोडण्याकरता भाग्य लागतं, भाग्य. ते सुंदरीचं होतं. महाराज त्या महिपती महाराजांनी लिहिलेलं चरित्र इतकं गोड, इतकं गोड. महाराज भजनाची अर्थत होती तुकोबारायजवळ. काय खातो आम्ही काय असं या संगती, बस भजन करावं तुकोबारायने. भजनातली अर्थता इतकी, शिंक जांबाळी खोकल आणि इतुकाची वेळ वाया गेला. कोणाचा? कोणाचा? तुकोबारायचा. कोणाचा वेळ वाया गेला? तुकोबारायचा. आणि आमचा त्यांचा जेवढा वाया गेला का तेवढा आमचा परमार्थ आहे. आमचं गणित वेगळं आहे,
तुकोबाराय म्हणायचे, किती गोड म्हणायचे. पांडुरंग द्यानी पांडुरंग म्हणी, पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी पांडुरंग. पांडुरंग ज्ञानी पांडुरंग म्हणे, पांडुरंग म्हणे, पांडुरंग ज्ञानी पांडुरंग म्हणे, पांडुरंग म्हणे, पांडुरंग ज्ञानी पांडुरंग म्हणे, म्हणे जागृती स्वप्ने पांडुरंग, जागृती स्वप्ने पांडुरंग पांडुरंग. आणि मग खाऊन बाबा महत्वाचं गणित तुकोबारायने जोपासलं. आणि तुकोबारायने इतकी श्रीमंती सुद्धा जगात कोणाकडे नाही. का? आजही पण तुम्ही कर्जमाफीची यादी काढा. महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी कर्जमाफी जर कोणी केली ना सर, तर आपल्या तुकोबारायने कर्जमाफी केली. तुकोबारायने इतकं श्रीमंत व्यक्तिमत्व अजून तरी महाराष्ट्रात. तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे स्वयंभू आई स्वयंभू आई के. तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे स्वयंभू आई के. स्वयंभू आई केले ना हो, केले ना हो. बघा प्रमाणामध्ये जसं सांगितलं महाराज म्हणले या त्रैलोक्यातलं महत्वाचं धन तुकोबारायचं. मग आम्ही काय केलं? मग तुकोबाराय म्हणले माझ्याकडे पुरावा आहे. काय पुरावा आहे? देवानं माझा पदोपदी सांभाळ केला. मागे पुढे उभा राहा हे संभाळीत ना आली आघात निवारा आहे. निर्वाणी लय प्रमाण आहे. पण मग कसा सांभाळ केला? पुरावा आहे, पुरावा. इथं आपण मुंबईला जाताना एक खोपोलीच्या तिथं एक गाव आहे, बोंबल्या विठ्ठल नावाचं मंदिर आहे. आजगाव का काहीतरी नाव आहे त्या गावाचं. आणि मग तुकाराम महाराजांची तिथं नेहमी कीर्तन असायची किंवा तुकोबाराय तिथं व्यवसायाला जायची. कोणता व्यवसाय तुकोबारायचा? मिरच्याचा व्यापार. मिरच्या विकायला तुकोबाराय इथून दीवमधून कुठं जायचे? कोकणात जायचे. हे चरित्र आपले निळू आपल्या मैपती महाराजांनी लिहिलं. आणि मग मिरच्या विकायला तिथं जायचे तुकोबाराय. मिरच्या विकायचा व्यवसाय. आणि मग तिकडची भाषा सुद्धा वेगळी. श्रावणजी आपण जात आहे तिकडे कीर्तनाला. हे कधी आजी त्या दिवशी माझ्याजवळ एक आजी आली, आजी तुझ्यासारखीच आजी आली माझ्याजवळ आली. मला म्हणतो महाराज महाराज आला काय? आला. हा म्हटलं आला आला हा. तिकडची भाषा वेगळी. आपल्या लोकांचं तिकडच्या लोकांचं कसं जुळत नाही भाषेत भाषेत. आणि मग तुकाराम महाराज तिथं मिरच्या विकायला गेले. आणि मग महाराज मिरच्या विकायला गेले, पण भजन चालू होतं. किती गोड भजन करायचे. माझ्याबरोबर म्हणणार तुम्ही सगळे? चला एकदा म्हणणार. चला सुरधारा. चला सगळे म्हणणार माझ्याबरोबर. चला सगळ्यांनी ताट बसायचं आणि म्हणायचे माझ्याबरोबर. चला. तुकोबाची अमृतवाणी देवाची चापणता देवा पडता काय. तुकोबाची अमृतवाणी देवाची चापणता म्हणा म्हणा म्हणा. हे दगडाच्या टाळामधून गायले अभंग टाळा बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल. हे करावा विठ्ठल जीवे भावे. म्हणा म्हणा. येणे सोसे म्हणा झाले हाव भरी. येणे सोसे म्हणा झाले हाव भरी. येणे सोसे म्हणे झाले हाव भरी. येणे सोसे म्हणे टाळी वाजवायची टाळी. चला सगळे म्हणणार माझ्या बरोबर. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. क्या बात है वाह. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया.
शबास जय हो. साधकाचा माय बाप ज्ञानोबा राया. हे ज्ञानोबा राया तुकोबा राया. वा टाळी वाजवा एकदा टाळी वाजवा. हा. हे भजन केलं पाहिजे. का भजन केलं पाहिजे? पळे भूत बाता बेने तेथे. भूत लागलेली नामस्मरणानं पळतात बरं का. म्हणून माणसानं काय केलं पाहिजे? बोला बोला. जळती डोंगर सुद्धा होती नारी रे. गाती ऐक तिचा दर जपवीत हरी कथा. जळती दोषात डोंगरे सुत होती नारी रे. गाती ऐकते सादरे ते पवित्र हरिकथा 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 हरिकथा. आणि मग भूत बातेचं गणित पळण्याचं गणित आमच्या आबांनी सांगितलं असावं ते. आणि मग हे असेल तर मग नामस्मरण. आणि एक असं एक वाक्य आहे की मोठ्या व्यक्तीने सांगितलंय. परमपूज्य गुरुवारी डोंगरेजी महाराज म्हणायचे देवाला दिलेला वेळ कधीच व्हायला जात नाही. का? काय काय लोक देवाला मानत नाही. डोंगरेजी बाबा म्हणायचे की तुम्ही किती देवाला माना अगर मानू नका, त्याचं अस्तित्व आहे. क्योंकि ते म्हणायचे इस दुनिया में तुम भगवान को मानो या ना मानो, इस दुनिया में तुम भगवान को मानो या ना मानो, लेकिन इस दुनिया का मालिक तुझे मानता है. जी हाँ, इस दुनिया में तुम भगवान को मानो या ना मानो, लेकिन इस दुनिया का मालिक तुझे मानता है, क्योंकि वो जानता है ये बिलिंदर मैंने बनाया दुनिया में रहता है. जेथे जातो तेथे तू माझा सांगा. जय हो. जेथे जातो तेथे तू वा, वा, माझा गुरुजी. सांगाती. जिथे जातो तेथे तू माझा जागा. जिथे जातो तेथे तू माझा जागा. चालवीची हाती धरोनिया, चालवीची हाती धरोनिया. जिथे जातो तेथे तू माझा जागा. जिथे जातो तेथे तू माझा जागा. अभंगरता टाळी वाजवा एकदा गोड गाऊन दाखवलं. ए तू माझा सांगाते. आणि मग महाराज म्हणले जिथं जावं तिथं तू माझ्या सोबत असतो. आणि आहेस ना तो जिथं तिथं आहेस ना, भरून ओरलाय. महाराज म्हणले अशी जागा नाही की तो नाही. आणि असावं. आपल्याला देवाने हात दिलेत ना. आता कीर्तनात आलोय आपण, टाळी वाजवली पाहिजे. आता कीर्तनाला टाळी वाजवली, आता कीर्तन संपलं रोडला जाऊन टाळ्या वाजवा बरं. हे म्हणते नियड झाली याला उचला पहिल्यांदा. हा इथं टाळी वाजवताय. हा येडे याला उचला पहिल्या नाही जमणार. टाळी इथं वाजवता येईल का? कीर्तन चांग कीर्तन चांग आणि होय अंग हरिरूप. इथं टाळी वाजवताय. आणि कीर्तनाकडं अध्यात्माच्या दृष्टीने पाहता हे चांगलंच चांगलं आहे. पण कीर्तन वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा गोडच आहे. बरोबर ना महाराज? कसं आहे, माझे पुण्यात एक मित्र आहेत सांग डॉक्टर कथे नाव आहे. मी त्यांच्याकडे नेहमी जातो. त्यांच्याकडून साहेबरावजी मी ऐकलं काय काय गोष्टी. त्यांना मी विचारलं लोक एक दिवस अडवतील, कारण की कमेंट करणाऱ्यांचा जमाना आलाय सध्या. कमेंट करणाऱ्यांच्या युगात आम्ही जगतोय. एखाद्यात महाराजांनी चांगला व्हिडिओ पोस्ट केला तरी त्याला खालून वाईटच कमेंट असतात. पण कमेंट करणाऱ्यांनी अगोदर तपासून पाहावं की मी त्या लायकीच आहे का. हा अगोदर त्यांनी ती तपासून पाहावं आपली योग्यता आहे का. कोणाला कमेंट आता परवा दिवशी कुरे बाबांना एकानं कमेंट केली. काय महाराज आपण कुठं चाललो. महाराज कमेंटच्या युगामध्ये जगतोय. काही इंदोरीकर बाबांना मध्ये तरी ट्रोल झालं. माणसाची मानसिकता बिघडली की माणूस त्या मानसिकतेवर येण्याकरता बरेच दिवस लागतात. त्रास झाला. सगळ्यात जास्त महत्वाचा रोग जर काय असेल तो मानसिक रोग आहे बरं का. ह्या मानसिक रोग माणसाला संपवतो, सगळ्यात जास्त लवकर संपवतो. थोडं बोलतो. मग त्यांना विचारलं नाही त्यांना विचारलं की टाळीचं महत्व काय. टाळीचं महत्व विचारलं की टाळी वाजवल्यानं होतं काय. बबलू दादा अगोदरचा राग
काय विचारलं टाळीचं महत्व? टाळीचं महत्व त्यांना विचारलं की टाळी वाजवल्यानं होतं काय? टाळी वाजवल्यानं होतं काय त्यांनी विचारल्यानंतर त्यांनी कॅबिनचा दरवाजा लॉक केला आणि मला म्हटले 2 मिनिटं थांबा, टाळी वाजवा. मी टाळ्या वाजवल्या, जोरात टाळ्या वाजवल्या. म्हणजे एवढ्या भागाला काय झालं? टाळी वाजवल्यानंतर आपण जोरात टाळी वाजवली की एवढ्या भागाला आपल्याला काय होतात? काय येतात? काय येतात? जरा मोठ्यानं बोला ना. मुंग्या येतात. आजी ऐका येतात. एवढ्या भागाला काय येतात? मुंग्या येतात. म्हणजे हा भ्रम काढून टाकायचा की मुंग्या फक्त 90 रुपयांनीच येतात. हा टाळी वाजवल्यानं सुद्धा मुंग्या येतात. आणि मग मुंग्या आल्या आणि माझ्या हाताला मुंग्या आल्यानंतर म्हटलं डॉक्टर साहेब मुंग्या आल्या. का मुंग्या आल्या? मी विचारलं त्यांना. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. बोला ना डॉक्टर साहेब का मुंग्या आल्या? त्यांनी सांगितलं की महाराज या हातांमध्ये देवानं पांडुरंगानं हजारो पल्स घातल्यात. पल्स म्हणजे नाड्या, शिरा म्हणतो आपण त्याला, नसा म्हणतो. या नसांकडे देवानं एक ताकद दिली, एक कार्य दिले. काय? जो कोणी माझ्या नामचिंतनात टाळी वाजवल त्याच्या संपूर्ण शरीरातलं रक्त शुद्ध करण्याचं काम या हातातल्या नाड्यांक दिलंय. आणि ज्या वेळेस आपण विठ्ठल नामात टाळी वाजवतो त्यावेळेस आपलं रक्त शुद्ध होतं. आणि रक्त शुद्ध झालेल्या माणसाला सायन्स सांगतं की त्याला कधीच हृदयविकाराचा झटका येऊ शकत नाही. म्हणून टाळी वाजवली पाहिजे. भवरोग आईचे जाय अनिक काय शिल्लके पथ्य नाम विठोबाचे अनिक वाचे नाचे. थोडासा प्रॉब्लेम असा झाला. आपण प्रमाण दिलं पण त्याच्या अगोदर यांनी कीर्तनात अगोदर कधीच टाळी वाजवली नव्हती. एवढी जोरात टाळी वाजवली. का वाजवली माहिती का? फायद्यात सांगितलं ना, फायद्यात सांगितलं कोणी वाजवतं? महाराज टाळी वाजवली पाहिजे. आणि टाळी कुठे वाजवली पाहिजे? तुकोबारायसारखी वाजवली पाहिजे. महाराज म्हणले ना टाळी वाजवावी. आणि मग ही टाळी इथं तर वाजलीच पण ही टाळी वाळवंटात वाजल्यावर काय व्हायचं? टाळी वाजवली सांगितलं. महाराज म्हणले टाळीचं महत्व आगा द्या. आणि तुकाराम महाराज ती टाळी वाजवत 8:15 वाजून 5 मिनिटांनी निघाले. आणि मग निघाल्यावर तुकाराम महाराज कोकणात गेले. कोकणात गेल्यानंतर नाही जाऊ द्या असू द्या, समजणे आलं का असतंय ते क्रिस का सुने का गाणं. महाराज म्हणले जन्मातली महत्वाची गणित देवाजवळ आहे. आणि मग तुकाराम महाराज मिरच्या विकायला गेले. श्यामबाबा मिरच्या विकायला गेले. आणि त्या काळात रेशनिंग तांदूळ ती दुष्काळ पडला होता. मग त्या काळात रेशनिंग तांदूळ तेव्हापासून वाटतात बरं का, आता नाही. आता आनंदाचा शिदा मिळाला का आनंद येतो तो माणूस, पण नाही त्या काळापासून येते. आणि मग तांदूळ एका गावातली श्री आजी तांदूळ आणायला गेली होती आणि तांदूळ घेऊन घरी चालली होती. महाराजांना बघितलं, महाराजांजवळ आली. महाराज काय आणला? महाराज म्हणले मिरच्या आणला. कशा दिल्या? अशा दिल्या. माझ्याकडे काय तुमच्या मिरच्या घेण्यात की काय पैसे नाही, पण एक काम करा ना, हे माझ्याकडे तांदूळ घ्या आणि तांदूळाच्या बदल्यात मला मिरच्या द्या. आजीनं मिरच्या घेतल्या 4 किलो
आणि तांदूळ दिलं 2 किलोचं. आणि आजी गावात गेली. आता गावात सगळ्यांना सांगायला लागली, ऐका गावकऱ्यांनो, आपल्या गावात महाराज आले, फुकाट मिरच्या देतात. असं म्हटलं तू तुकाराम महाराज नाही, पण सगळ्या गावाला कळालं आणि सगळं गाव पळायला लागलं. फुकाटचं गावलं आणि बापल्यात धावलं. सगळी लोक पळायला लागली. तुकाराम महाराजांच्या 3 पोतं मिरच्या जागेवर संपल्या. राहिले 1 पोतं मिरची. एक जाडजूड माणूस आला, महाराज 100 माणसं आहे माझ्या घरात, 1 पोतं मिरच्या लागतात. तुकाराम महाराज म्हणले, जा घेऊन, मला आम्ही काय आमचं होईल ते होईल, जा घेऊन. आणि मग पैसे सगळ्या गावानं उद्या 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 म्हणून 4 क्विंटल मिरच्या जागेवर संपवल्या. कोणाच्या बोला, कोणाच्या? तुकोबारायच्या. आणि तुकोबाराय आता संध्याकाळची वेळ, कोकणातून देऊला येणं लय अंतर. मोहश्रीतून टोप काढला. जुन्या काळात माता मावल्या कुठं जर सवासणी घालायला गेला ना, त्या घरून गॅस शेगडे नव्हते नेत. मग काय करायचे आहे तुम्ही? 3 दगडाची चूल तयार करायची, आठवते तुम्हाला? आणि त्या चुलीवर तुम्ही काय करायच्या? स्वयंपाक करायचा. आणि ती तुकाराम महाराजांनी 3 दगडाची चूल तयार केली. ओसरीतून टोप काढला. सकाळी जेवढं तांदूळ मिळालं त्या तांदूळातला असा वाटीभर भाग त्या टोपामध्ये टाकला. पाणी टाकत असताना मात्र डोळ्यातले अश्रू टोपामध्ये घसरले. देवा, आज माझ्या बोरड्यापासून, आज माझ्या भामचंद्रापासून, आज माझ्या भंडाऱ्यापासून मी लांब राहिलो. आणि मी भजनापासून लांब राहिलो की माझी मजा झाली अनावर वाचा. छंद या नामाचा घेतला असे देवा. वाईट वाटतं रे तुझ्या नामापासून लांब राहिलो ना, करमत नाही रे देवा. तुकोबारायच्या डोळ्यातलं पाणी पांडुरंगाला बघितलं. पांडुरंग परमात्मा सुद्धा ढसढस रडायला लागले. का रडले महाराज? आबा, पांडुरंग परमात्म्याच्या डोळ्यात का पाणी यायचं? तुकोबारायच्या डोळ्यात पाणी पाहिलं. अरे तुकोबारायचं कर्ज होतं तुकोबारायचं देवावर. का? कधी मागितलं नाही देवाजवळ. एवढी भक्ती केली महाराज. 4,500-5 हजार बंगलीले आमच्या तुकोबानं, पण एकदाही मागितलं नाही. मागायची गरजच पडली नाही. का? तू जे दिलाय तेच लई आम्हाला. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. महाराज याच भजन तुकोबाराने केलं. मग त्या देवाला घाम फुटायचा. असं तुकोबाराच्या डोळ्यातलं पाणी देवाला सण नव्हतं, पांडुरंगाला आहे. पांडुरंग परमात्मा थर 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 कापायला लागले विटेवर. अरे अख्ख्या गावानं माझ्या तुकोबाच्या मिरच्या नेल्या, पण जेवायला काय बोलवलं नाही. अख्ख्या गावानं मिरच्या नेल्यात, माझ्या तुकोबाच्या मिरच्या नेल्यात ना गावानं. नेऊ द्या, माझ्या तुकोबार आहे. माझ्या साधू संतावर अन्याय करतात लोक, पण करू द्या. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, आणि केला नारायणी अवतार. देवानं विचार केला, गावानं मिरच्या नेल्यात ना, नेऊ द्या. आता देव हुशारच बाबा, चतुर राहतो शिरोमणे. गावानं मिरच्या नेल्यात ना, नेऊ द्या. पण मिरच्या नेल्यानंतर पाचवायचं कोणाच्या हातात? देव म्हटला माझ्याच हातात आहे. अख्खा गाव बुळकून देऊ नाही बसवला तर देव म्हटला तिथून पुढं हा तू का म्हणे अशी लावे उशीर असं काहीतरी करतो. आणि मग म्हातारी पांडुरंगाने दुसऱ्या दिवशी अवतार घेतला. ज्या म्हातारीने मिरच्या नेल्या तर तिच्या घरी आले. आजे पैसे राख. ती म्हणली कशाचे पैसे? तू कोण? पांडुरंग परमात्मा म्हणले मी तुकाराम महाराजांचं नोकर विठोबा. पैसे द्या. कशाचे पैसे? मी मिरच्या आणल्याच नाही. तुझ्याकडे काय पुरावा? अख्ख्या जगाचा ज्याच्याकडे 7, 12, 8 आहे त्याच्याकडे मिरच्याचा पुरावा नसेल वय. 7, 12चं नाव फक्त गट नंबर सांगायची गरज नाही, त्याला डायरेक्ट काढतो तो. आणि महाराज एवढा त्याच्या का अभ्यास आहे, आणि मग त्याच्या मिरच्याचा पुरावा नसणार. देव म्हणले आहे की मिरच्या, तू कणगीत मिरच्या लपून ठेवल्या. जुन्या काळात धान्याच्या काय असायच्या? कणगी असायच्या. आणि आजीबाईनं कणगीत मिरच्या लपून, काढ मिरच्या बाहेर. याच्यात मिरच्या काढल्या, मिरच्या बाहेर. 4 किलो मिरच्या, 2 किलोचे तांदूळ दिले, 2 किलोचे तसेच पैसे दे. आजी म्हणली काढ काटा. कशा करता? मोजण्या करता. अख्ख्या जगाचा ज्याला काटा काढतोय त्याला पिशीतून काटा नाही काढतायचा वय. काटा काढला, पैसे त्या मिरच्या मोजल्या, 2 किलोचे पैसे राहिले, पैसे दे. पैसे घेतले, दुसऱ्या घरी गेले, तिसऱ्या घरी गेले, 3 पोतीचे पैसे जमा झाले. राहिले 1 पोत. त्याच्याही घरी गेले, ती झोपलेलं होतं. देवानं काकडा चालू केला त्याच्या घरी जाऊन. उठा जागेवर अरे आता स्मरण करा पंढरीनाथा. ती झोपलेलं होतं, देवानं उठवलं. कोण तुम्ही? विठोबा. विठोबा. विठोबा कोण? अहो तुकाराम महाराजांचं नोकर. बघा साधा वया भक्ती काच नाही लाज धरेत. आणि मग माझे पैसे तुकोबारायचे पैसे देऊन टाका. 1 पोतीचे राहिलेत. ते जागं झालं. कोण तुम्ही? मी नाही ओळखत तुम्हाला. जरी तुमच्या मिरच्या आणल्यात पण माझा नियम असा आहे, माझ्या घरात फुटकट तारमळ जरी आलं तरी मी देत नाही. तुमच्या तर मिरच्या आणल्यात देत नाही. जा काय करायचं? हळत ना अशी काय काय माणसं पैसे घेतात नंतर द्या. मागाय गेलो का? आणि कधी कधी पैसे आपलेच असतात.
हो देता का हो देता का हो आपल्यालाच उलट असू द्या हा आणि मग ना